टीए आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी टीए आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झालाय नोव्हेंबर महिन्यामध्ये। आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांच्या आता वारंवार एकच कमेंट होती की सर टीए आर्मी रॅली भरती नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। आणि मी तुम्हाला ग्राउंडच्या अंदरचा माहिती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या सेंटरवर किती पोरं त्या ठिकाणी घेतले होते आणि मी माझ्या डोळ्याने या ठिकाणी पाहिले होते किती माझ्या बॅचमध्ये किती पोरं सोडले, त्याचा तो अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे, तुमच्याजवळ सांगणार आहे। आणि त्याचबरोबर हे टीएची जी भरती हे कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर डॉक्युमेंट वगैरे कोणकोणते आपल्याला टीए आर्मी रॅली भरतीमध्ये लागते याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, नुकताच जे विद्यार्थी मित्रांनो टीए आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं, जे की या ठिकाणी 16 नोव्हेंबर पासून ग्राउंड झालं। महाराष्ट्राच्या ज्या विद्यार्थी मित्रांनो 4 सेंटरवर ग्राउंड होतं, जसं देवराळी सेंटर नाशिकला सुद्धा ग्राउंड होतं, बेळगाव कर्नाटकला ग्राउंड होतं, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटरवर ग्राउंड होतं आणि त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणाला सुद्धा ग्राउंड होते। ह्या चारही सेंटरवर म्हणजे एका दिवशी ग्राउंड या ठिकाणी आलं होतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या चारही ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो किती पोरं या ठिकाणी घेतले, तर पहा नुकताच या ठिकाणी हे ग्राउंड या ठिकाणी झालंय 16 नोव्हेंबर पासून या ठिकाणी ग्राउंड झालं टीए आर्मी रॅली भरतीचं, ठीक आहे। आणि त्याचबरोबर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जी शैक्षणिक पात्रता लागते तर फक्त 7वी पास लागते शिक्षण, आणि त्याचबरोबर 10वी पास लागते। 7वी पासवर आपल्याला ट्रेड्समॅनची भरती देता येते 7वी 8वी पासवर, आणि त्याचबरोबर 10वी पासवर आपल्याला जीडीची देता येते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो टेक्निकलची सुद्धा आपल्याला 12वी पासवर या ठिकाणी देता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या त्या ठिकाणी ग्रुप सोडत जात आहे। ज्यांचं वय 18 ते 30 आहे त्या विद्यार्थ्यांची बॅच वेगळी रनिंगसाठी सोडे, आणि ज्यांचं वय 31 ते 42 वर्ष आहे त्यांची बॅच वेगळी सोडे। आणि त्यामध्ये जीडीची बॅच वेगळी राहतात आहे, ट्रेड्समॅनची वेगळी जातात आहे, त्याचबरोबर क्लर्कची वेगळी राहतात आहे, त्याचबरोबर टेक्निकलची बॅच वेगवेगळे त्या ठिकाणी बनत जातात, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि प्रत्येक बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या ठिकाणी जे 150-150 पोरं सोडले, 100-100 पोरं सोडले, आणि कोणकोणत्या ठिकाणी 200-200 पोरं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सोडले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मी स्वतः या ठिकाणी जे टीए आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झालं आहे देवराळी सेंटर नाशिकला, मी सुद्धा त्या ठिकाणी होतो। भरपूर विद्यार्थ्यांना माहिती आहे त्या ठिकाणी, ठीक आहे, कारण की मी स्वतः त्या ठिकाणी ग्राउंड देण्यासाठी गेलो होतो टीए आर्मी रॅली भरती देवराळी सेंटर नाशिकचं। तर मी तुम्हाला सांगून देतो, चारही सेंटरवर जे विद्यार्थी मित्रांनो कंडिशन सारखीच होती, प्रोसिजर जे आहे ते सेमच होती, आणि फक्त फरक एवढा होता तर ज्या सेंटरमध्ये जास्त जागा होत्या तिथं जास्त पोरं त्या ठिकाणी घेतला, एवढा फक्त फरक होता। तर देवराळी सेंटर नाशिकला भरपूर जागा त्या ठिकाणी होत्या, म्हणजे 300च्या आसपास त्या ठिकाणी जागा होत्या, आणि बेळगाव कर्नाटकला सुद्धा 300च्या आसपास जागा होत्या, आणि त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणाला 300च्या वर जागा त्या ठिकाणी होत्या, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि कोल्हापूर सेंटरला कमी जागा होत्या, ठीक आहे। आणि कोल्हापूर सेंटरला पहा विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मित्राचं त्या ठिकाणी ग्राउंड झालं तो कोल्हापूर सेंटरला, तर तो सांगे 4 ते 6 विद्यार्थी त्या ठिकाणी घेता म्हणे, किंवा कोणकोणत्या बॅचमध्ये 8 पोरं घेता म्हणे। तर त्या ठिकाणी जागा कमी होत्या, तुम्हाला माहिती आहे कोल्हापूर सेंटरला जागा कमी होत्या, एक लक्षात ठेवा, त्यामुळे त्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी पोरं घेतले होते, एक लक्षात ठेवा। आता जे पण विद्यार्थी रनिंगमध्ये कटले असेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी खचून जायचं नाही आहे, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो हे जे विद्यार्थी मित्रांनो अपयश जे हे आपली यशाची पहिली पायरी राहते, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला या ठिकाणी डिमोटिवेट व्हायचं नाही आहे, आपल्या मित्रांना रनिंग काढली किंवा आपण यामध्ये रनिंगमध्ये फेल झालो तर आपल्याला डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही आहे। ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले तर यावर्षी सुद्धा तुम्ही या ठिकाणी आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो तयारीला लागा, आतापासून जे खचून या ठिकाणी तयारी करा, आतापासून डिमोटिवेट या ठिकाणी होऊ नका, किंवा आपल्या मित्रांना ग्राउंड काढलं पण आपलं त्या ठिकाणी ग्राउंड निघालं नाही, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे बेळगाव कर्नाटकला सुद्धा सेम कंडिशन होती, बेळगाव कर्नाटकला सुद्धा कोणकोणत्या बॅचमध्ये 8 पोरं घेताय तर कोणकोणत्या बॅचमध्ये 10 घेताय, अशा प्रकारे पोरं त्या ठिकाणी बेळगाव कर्नाटकला घेताय, आणि एका बॅचमध्ये त्या ठिकाणी 100 ते 150 पोरं त्या ठिकाणी सोडले म्हणते, एक लक्षात ठेवा,
ठेवा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो जे सिकंदराबाद तेलंगणा आहे तिथं सुद्धा 100 ते 150च्या आसपास रनिंगसाठी पोरं सोडले आणि तिथं सुद्धा कोणकोणत्या बॅचमध्ये 10 पोरं घेताय, 12 घेताय, 8 घेताय, 6 घेताय, 4 घेताय अशी कंडिशन त्या ठिकाणी होती आणि कोल्हापूरला कमी पोरं घेताय, ठीक आहे. आणि त्याचबरोबर देवराळी सेंटर नाशिकला जर पाहिलं तर मी स्वतः त्या ठिकाणी ग्राउंड दिला. माया बॅचमध्ये जर पाहिलं तर 200 पोरं मोजून त्या ठिकाणी 200 पोराची बॅच त्या ठिकाणी तयार होत आहे. आणि आमच्या बॅचमध्ये जे विद्यार्थी मिळून 200 पोरं रनिंगसाठी सोडले होते आणि 200 पैकी जे विद्यार्थी मिळून 12 विद्यार्थ्यांनी रनिंग काढले. आणि टायमिंगचा जर विचार केला तर 5 मिनिट 15 सेकंडपर्यंत टायमिंग तो होता, एक लक्षात ठेवा. म्हणजे 12 पोरं येईपर्यंत जे विद्यार्थी मिळून ग्राउंड त्या ठिकाणी चालूच होता, टाईम त्या ठिकाणी चालूच होता. ज्या वेळेस 12 विद्यार्थी त्या ठिकाणी रनिंग काढली त्यानंतर जे विद्यार्थी मिळून टाईम त्या ठिकाणी क्लोज झाला. म्हणजे 5 मिनिट 15 सेकंडच्या आसपास त्या ठिकाणी टाईम जे विद्यार्थी मिळून देवराळी सेंटर नाशिकला दिला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि कोणकोणत्या बॅचमध्ये देवराळी सेंटर नाशिकला 13 सुद्धा पोरं घेतल्यामध्ये 14 सुद्धा पोरं त्या ठिकाणी घेतल्यामध्ये कोणकोणत्या बॅचमध्ये, कारण की मी स्वतः माझ्या डोळ्याने या ठिकाणी पाहिलं की माझ्या बॅचमध्ये 200 पोरं सोडली होती आणि 200 पैकी जे विद्यार्थी मिळून 12 पोरं त्यांनी घेतले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि टायमिंग चांगल्या पद्धतीने होता, ठीक आहे. आणि फक्त 200 पोरं त्या ठिकाणी रनिंगसाठी सोडत आहे. असं नाही की बा मागच्या वर्षी सारखं 400 पोरं रनिंगसाठी सोडून आले, फक्त 6 पोरं घेऊन आले, 8 पोरं घेऊन आले, 4 पोरं घेऊन आले, असं नाही. चांगले पोरं त्या ठिकाणी घेतले देवराळी सेंटर नाशिकला. आम्ही रात्री 12 वाजतापासून रांगेमध्ये लागलो होतो आणि दुपारचे 1 वाजता आमचं त्या ठिकाणी सकाळी ग्राउंड झालं होतं, एक लक्षात ठेवा. दुपारून आमचं या ठिकाणी 1 वाजता ग्राउंड झालं होतं. तर एवढा वेळपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवलं जात होतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि डॉक्युमेंटचा जर आपण विचार केला 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झाला, शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते. त्याचबरोबर शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाईल झालं, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, नोटरी झालं. तर एवढे काही डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागले होते. आणि धर्म प्रमाणपत्र जर नसलं आपल्याजवळ तरी त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम आला नाही. मी स्वतः त्या ठिकाणी मुलांना विचारलं, ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना त्यांच्याजवळ धर्म प्रमाणपत्र नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी घेण्यात आलं, एक लक्षात ठेवा. आणि झेरॉक्स तिथं 2-2, 3-3 झेरॉक्स आपल्याला लावून ठेवा लागते, ठीक आहे. एवढं काही डॉक्युमेंट लागते. तर अशा प्रकारे प्रोसेस होते. आता भरपूर विद्यार्थ्यांचे मला वारंवार एकच कमेंट होती की सर टीएची आर्मी रॅली भरती कधीपर्यंत निघणार आहे, कधी निघणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टीए आर्मी रॅली भरती निघण्याचे जे दाट चान्सेस आहे तर मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये ही टीए आर्मी रॅली भरती या ठिकाणी निघू शकते, एक लक्षात ठेवा. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. टीएची जी नवीन भरती आहे तर हे आपल्याला या ठिकाणी मार्च 2026 ते एप्रिल 2026च्या आसपास या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटू शकते, लक्षात ठेवा. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. तुम्ही ज्या ठिकाणी कमी पडले या वर्षीच्या भरतीमध्ये, ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा. रनिंगमध्ये फेल झाले असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया होते. आणि उंचीचा जर आपण विचार केला तर देवराळी सेंटर नाशिकला जे उंची त्या ठिकाणी लावत जात आहे तशी 160 सेंटीमीटर लागते, पण त्या ठिकाणी 164 ते 165 सेंटीमीटर उंची देवराळी सेंटर नाशिकला लावली होती, ठीक आहे. आणि त्याचबरोबर ज्यांचं वय 17 असेल किंवा 17.5 असेल तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं होतं. तर वय आपलं 18 कंप्लीट त्या ठिकाणी असलं पाहिजे. टी आर्मी रॅली भरतीमध्ये जे वय लागते तर ते आता 18 त्यांनी केले आहे. 18च्या खाली जर असेल तर आपल्याला डायरेक्ट घरी पाठवल्या जाते, एक लक्षात ठेवा. तर ह्या काही गोष्टीचं आपल्याला लक्ष ठेवायचं होते. आणि त्याचबरोबर बेळगाव कर्नाटकला जर पाहिलं तर बेळगाव कर्नाटकला जे विद्यार्थी मिळून ज्या विद्यार्थ्यांच्या हातावर नाव वगैरे गोंदलेलं होतं तर त्यांना तिथूनच घरी त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं तर त्या विद्यार्थ्यांना मी तुम्हाला अवधूत सांगत आहे. तर अशी काही प्रक्रिया त्या ठिकाणी होती. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार टी आर्मी रॅली भरतीबद्दल. आजच्यासाठी तर थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.